अध्यक्ष महोदय, महायुतीचं सरकार शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणे 18 पगड जातींना घेऊन सर्व घटकांचा विचार करून सर्व धर्मातील जनतेला न्याय देण्याची भूमिका घेताना आम्ही सर्व पाहत आहोत। सर्व थोर पुरुषांचा संतांचा आदर्श जोपासत आहेत। शेतकरी, शेतमजूर, तरुण, बेरोजगार, महिला यांना न्याय देण्याची भूमिका ही सरकारची या ठिकाणची आहे। असे असताना केवळ विरोधी पक्षाकडून सतत सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सभागृहाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो। या गोष्टीचा अभ्यास त्या ठिकाणचा नाही। मी उदाहरण सांगेल की बुलढाण्यातल्या एका मर्डरच्या केसच्या संदर्भामध्ये काही विरोधी पक्षाने सरकारला बदनाम करायचा प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, तो जो मर्डर झाला, एका मुलीला 4 वेळेस तिचा विनयभंग करून मी तुझ्या माघारी तिच्यावर बलात्कार करेन असा सांगणारा मर्डर, ज्याचा मर्डर झाला तो, आणि मग हे सगळं वाक्य त्या बापाला सहन झालं नाही, त्याचा विनयभंग सहन झाला नाही, म्हणून एका बापाची रागातनं आलेली ही प्रतिक्रिया, त्यातून घडलेली घटना। पण इतक्या पद्धतशीरपणे या सभागृहामध्ये असं दाखवलं जातं की जणू की सरकार आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये, खूप मोठा या ठिकाणची घटना ही घडून राहिली आणि सरकार त्याला पाठीशी घालतं, हे सगळं रंगवल्याचं अध्यक्ष महोदय, मी आज खऱ्या अर्थानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन करेन की उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळेला समाजकंटकाकडे दंगली व्हायच्या आणि त्यांच्यावर घरावर बुलडोजर त्या ठिकाणी चाललं, आज महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारच्या समाजकंटकावर बुलडोजर चालून आमचे देवेंद्रजी बुलढाण्याचे, महाराष्ट्राचे बुलडोजर बाबा म्हणून आज या ठिकाणी समोर आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रभर शिवाजी शिक्षण संस्था ही कार्यरत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सन्मानाने घेतलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, अनेक सदस्यांच्या या भावना पण आहेत, पण अद्यापही सुद्धा शिवाजी शिक्षण संस्थेने त्यांच्या नियमामध्ये बदल केला नाही आणि त्या लोकांना शासनाने सांगावं की आपण जेवढ्या महाराष्ट्रभर तुमच्या संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थेला जिथे शिवाजी शिक्षण संस्था केली तिथे छत्रपती श्री शिवाजी महाराज शिक्षण संस्था अशा प्रकारचं नाव आपण त्या ठिकाणी द्यावं। अध्यक्ष महोदय, बुलढाणा या वर्षी महाराष्ट्र सरकारने बुलढाणाचे 2 पॅटर्न या ठिकाणी स्वीकारले। एक तर दिल्ली नंतर बुलढाण्यामध्ये पहिल्यांदा नगरपालिकांमध्ये सीबीएसई शाळा आम्ही ह्या नगरपालिकेच्या 3 वर्षापासून चालू केल्या आणि आता या वर्षी शासनाने तो निर्णय पॅटर्न महाराष्ट्रभराला एक त्याचा मला अभिमान आहे। दुसरा आमचा एक आता जिवंत सातबाऱ्याचा आपण या ठिकाणी विधेयक आणलं आणि त्या जिवंत सातबारा 1.5 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांचं नाव जोडायचं अशा प्रकारचा पॅटर्न आज बुलढाण्याचा महाराष्ट्रामध्ये लागतोय, त्याचा मला ठिकाणचा अभिमान आहे। आणि त्या अनुषंगाने मी माझी फक्त एकच सांगेन की हे सगळं करताना जो कायदा आपण केला त्याच्यामध्ये पटवारी आणि तहसीलदार या दोघांनाच अधिकार आपण त्या ठिकाणी दिले, पण सगळेच पटवारी प्रामाणिक असतील किंवा सगळेच तहसील इमानदार असतील असं अध्यक्ष महोदय होत नाही आणि त्याच्यामुळे एका पटवाऱ्याची चूक शेतकऱ्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाते। तहसीलदाराचा निर्णय, एसडीओचा निर्णय, ॲडिशनल कलेक्टरचा निर्णय, कमिशनरचा निर्णय, स्टेट गव्हर्नमेंट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि एवढ्या सगळ्या खेट्या शेतकऱ्याची मारायची ताकद राहत नाही अध्यक्ष महोदय। आणि मग अशा वेळेला शेतीच्या या फीच्या मोबदल्यात शेतीची तडजोड त्या ठिकाणी केली जाते किंवा शेतकरी झुरून मरतो पण न्याय मिळत नाही आणि म्हणून या कायद्यानुसार तालुका लेवललाच अशा प्रकारचा निर्णय घेण्याकरता एक विशेष न्यायालयाच्या नियुक्त्या त्या ठिकाणी करण्यात याव्या। अध्यक्ष महोदय, हे देखील मला ठिकाणी सांगायचं आहे। 2 पॅटर्न बुलढाण्यातनं महाराष्ट्राचे आले, तसं 3रं पॅटर्न सुद्धा आज महाराष्ट्र या ठिकाणी घेणार। अध्यक्ष महोदय, अजित दादा आणि देवेंद्रजी ज्यावेळेला बुलढाण्यामध्ये आले 26 मार्क बुलढाण्यामध्ये आम्ही एका दिवशी उभी केली। आजच्या तारखेला भारतातलं सर्वात उंच शिवरायांचं स्मारक हे या ठिकाणी उभं केलं। मगाशी बोलताना संजय कुटे साहेबांनी बोललेत की हे सगळी स्मारकं उभी करताना त्याच्या सुरक्षेचं काय। अध्यक्ष महोदय, बुलढाण्यातल्या स्मारकांमध्ये शिवरायांच्या कपाळात, शिवरायांच्या टोपामध्ये बुलेट कॅमेरा, महात्मा फुलेंच्या पगडीमध्ये कॅमेरा, बाळासाहेबांच्या चष्म्यामध्ये कॅमेरा आणि सगळ्या स्मारकांवर कॅमेरे आणि जे प्रवेशद्वार उभे त्याच्यावर थर्मल स्कॅनर कॅमेरे की जे गाडीमध्ये आत काय येतं त्याचा फोटो स्कॅन करून 30 सेकंदामध्ये वॉर रूमला जाईल ही व्यवस्था आणि जेवढी स्मारकं केली त्या प्रत्येक समाजाच्या स्मारकांच्या समित्या करून ती स्मारकं त्या समित्यांच्या स्वाधीन केलेली आहे। म्हणजे उद्या त्याचा काही जरी झालं तर त्या ठिकाणी ती जबाबदारी ही प्रशासनाची राहणार नाही तर त्या स्मारकांची राहील। हे आम्ही ऑलरेडी 1 वर्षापूर्वी या ठिकाणी केलं। आम्ही
कोणत्याही स्मारकाच्या पुतळ्याला शिडी ठेवलेली अध्यक्ष महोदय, की जेणेकरून कोणी जाईल आणि विटंबना करेल. आम्ही हायड्रोलिक मॉडेल ठेवले. हायड्रोलिक मॉडेलवर चढायचं, 4 लोकांनी वर जायचं, पूजा अर्चना करायची. हायड्रोलिक मॉडेल खाली लॉक केलं जाईल आणि तिथे पुन्हा कोणी जाणार नाही. प्रत्येक पुतळ्याची पूजा ही पुण्यतिथी जयंतीला होते अध्यक्ष महोदय. आमच्या शहरातल्या प्रत्येक पुतळ्याची पूजा सूर्याची किरण त्या पुतळ्याच्या चरणाला स्पर्श करण्यापूर्वी आमच्या इथली पुतळ्याची पूजा त्या ठिकाणी होते. आणि आठवड्यातून दररोज हे सगळी स्मारकं आमची धुतली जातात अध्यक्ष महोदय, सगळी धुतली जातात. त्याच्यामुळे जे स्मारकांच्या सुरक्षेचा जो विषय या ठिकाणी उपस्थित केला, आम्ही एक चांगला आदर्श त्या ठिकाणी घडवण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न त्या ठिकाणी केला. अध्यक्ष महोदय, आमचा जिल्हा हा आदिवासी जिल्हा होता. त्याचं नाव भिलठाणा होतं, म्हणजे भिल्ल जातीच्या नावाने होतं. मग त्याचं नाव बुलढाणा झालं, मग बुलढाण्याचं बुलडाणा झालं. आता आमच्या जिल्ह्यामध्ये जिजाऊंचा जन्म झालेला आहे. त्यांच्या जन्माने पावन पुनीत झालेली आमची भूमी आहे. आणि आमची अशी मागणी की या जिल्ह्याचं नाव सुद्धा जिजाऊ नगर हे व्हायला पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही बरेच दिवस केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय आरटीई कायदा शासनाने केलेला आहे. आरटीई कायदा म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना प्रायव्हेट शाळेतल्या सीबीएसईचं शिक्षण असेल, स्टेट बोर्डचं शिक्षण, जे मुलं खाजगी शाळेचे पैसे भरू शकत नाही अशा 25% मुलांना त्याच्यामध्ये विनामूल्य संस्थांनी शिकवा, अशा प्रकारचा कायदा आहे. पण अध्यक्ष महोदय, असं होताना कुठं दिसत नाही आपल्याला. त्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या नावाने त्या ऍडमिशन दुसऱ्याला दिल्या जातात आणि गरिबांचे पोरं त्या ठिकाणी दूर जातात. एका तालुक्याला किमान महाराष्ट्रामध्ये 15,000 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात. याच्या अगेन्स्टमध्ये किमान 3,700 गरिबांच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्याला आरटीई कायद्याअंतर्गत शिक्षक द्यायला पाहिजे. पण केवळ 30 लोकांना पण शिक्षण मिळत नाही. 3,750 तर वेगळं झालं. या संदर्भामध्ये स्थानिक शिक्षण अधिकारी प्राथमिकचे असतील, माध्यमिकचे असतील, या सगळ्यांना सांगून या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी या ठिकाणी करण्यास सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण मागच्या काळात सरपंचाचे मानधन वाढवले, सरपंचाचा पगार आपण वाढवला, पण अद्यापपर्यंत वाढलेला पगार हा त्यांना मिळालेला नाही. अध्यक्ष महोदय, गावात गेली की सगळे सरपंच त्या ठिकाणी आपल्याला मागणी या ठिकाणी करतात. अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये शासनाच्या मदतीने 165 गावापैकी मी 145 गावच्या जल जीवनच्या आणि प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण केला. आजच्या तारखेला जी काही 70-80 गावं माझी दुष्काळाच्या काळात होती, मी शासनाचं अभिनंदन केलं की यांच्या प्रयत्नामुळे आज अख्खा मतदारसंघ हा पाण्याच्या पिण्याच्या बाबतीच्या संदर्भात हा दुष्काळ मुक्त त्या ठिकाणी झाला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मराठवाड्याच्या बाबतीमध्ये अर्जुनराव दुपारी बोलले की मराठवाड्यामध्ये 18% सिंचन आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विदर्भातल्या शेवटच्या गावात फक्त 6% सिंचन आहे. फक्त 6% सिंचन आहे. त्याच तालुक्यात 5,000च्या वर आत्महत्या. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून हे सिंचनाची व्यवस्था मला कमीत कमी या भागामध्ये इतके प्रस्ताव आमचे त्या ठिकाणचे आले की येणाऱ्या काळात 2 वर्षामध्ये आम्ही 86% पर्यंत सिंचन पोहोचवणार आहोत. एवढं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. अध्यक्ष महोदय, छावा चित्रपटाच्या नंतर देशभरामध्ये शिवभक्तांची एक लाट उसळली. शिवरायांच्या आणि संभाजीराजांच्या वर झालेले अनेक अत्याचार पाहून प्रत्येकाला वाटत होतं की या इतिहासामध्ये संभाजीराजांना न्याय मिळाला नाही. आणि म्हणून अनेकांना असं वाटतं की औरंगजेबाचा कबरीचा विषय आला की शिवरायांचा इतिहास संपणार आहे. अध्यक्ष महोदय, शिवरायांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे. लाखो पुस्तकांमध्ये आहे, विदेशामध्ये आहेत, इंग्लंडमध्ये, सगळ्या देशामध्ये. त्याच्यामुळं एखाद्या क्रूर कर्म्याच्या कबरीचा जर विषय आला तर त्याच्यामुळे शिवरायांचा इतिहास संपत नाही. अध्यक्ष महोदय, तो संपू शकत पण नाही. तो आज प्रत्येकाच्या काळजामध्ये कोरला गेलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे दिशाभूल करण्याचं वक्तव्य त्या ठिकाणी कोणी करू नये. आणि त्या अनुषंगाने या सरकारमधले मंत्री निलेश राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर विरोधी पक्षाने जाहीरपणे सांगितलं, नितेश राणे यांनी जाहीरपणे सांगितलं, सगळ्यांनी नाही दोघं भाऊ एकच आहेत, जाहीरपणे त्यांच्यावर आरोप केला की नितेश राणेंच्या भाषणामुळे नागपूरची दंगल झाली. अध्यक्ष महोदय, त्यांचं स्टेटमेंट की नागपूरमध्ये नव्हतं, त्यांचं स्टेटमेंट मुंबईमध्ये होतं, जे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. मग जर त्यांच्या शब्दामुळे दंगल झाली असती तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली असती. त्यांच्या शब्दामुळे दंगल झाली असती तर जिजा ठिकाणी मुस्लिम बहुल वस्ती आहे तिथे देखील दंगल झाली असती. पण नागपूरची दंगल ही पूर्णपणे नियोजित होती. रेकी करतानाचे लोक त्याकडे पाहिल्या गेले. त्याच्यामुळे सरकारमधले मंत्री बेताल बोलतात आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली. हे विरोधी पक्षाचं म्हणण्याशी मी अजिबात सहमत नाही. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून
बेताल वक्तव्य या ठिकाणी करून विनाकारण सरकारला बदनाम करण्याची भूमिका आपल्या लोकांनी या ठिकाणी घेता कामा नये. अध्यक्ष महोदय, शेतकरी महासन्मान निधी आपले सरकार 6,000 प्रति शेतकरी आपण मदत करीत आहोत. 1 रुपयामध्ये पीक विमा महाकृषी विकास अभियान आपण या ठिकाणी राबवत आहोत. आजही माझ्या बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेतले रब्बी व खरीप हंगामाच्या 2023-24 बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांची 36,66,54,000 रुपयाची मागणी म्हणजे हा पैसा अद्यापर्यंत त्यांना मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, तर मोताळा तालुक्यातील 11,07,53,000 व 2022-23 61,43,000 भरपाई शासनाकडे प्रलंबित. अध्यक्ष महोदय, तो देण्याचा देखील शासनाने कारवाई करावी. मोताळा तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका जरी असला अध्यक्ष महोदय, तर आताच्या सिंचनाच्या सोयीमुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी ज्या ठिकाणी लोकांना एक पीक घेता येत नव्हतं, आता लोक केळी घेतात आहे, ऊस त्या ठिकाणी लावतात आहे आणि फळबाग देखील घेतात आहे. पण या तालुका अतिशय दुष्काळग्रस्त असताना या विभागात अवर्षणग्रस्त म्हणून घोषित या ठिकाणचा केंद्र सरकारच्या यादीमध्ये आहे. पारंपरिक पिकासोबत शेतीपूरक व्यवसायामध्ये फळ पिकांचे महत्त्व खूप सुद्धा अधिक त्या ठिकाणी आहे. फळ पिकांना लागवडीपासून तर उत्पादनापर्यंत संरक्षित पाण्याची आवश्यकता, विशेष करून फळधारणेच्या काळामध्ये पर्जन्यमान, तापमान यासारख्या हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे फळ पिकावर उत्पादनावर परिणाम होतो. त्यासाठी राज्यामध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना लागू केली आहे. मोताळा तालुका हा बहुतांश भाग कोरडवाहू असून या ठिकाणी सिंचनाची सुविधाही कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु दिवसेंदिवस सिंचनाच्या सुविधा, शेततळे, विहिरी अध्यक्ष महोदय नाही 1-1 तास बोलले मी. 5-3 आठवडा अधिवेशनाचा आम्हाला एकदाच संधी मिळाली, मी पूर्ण बोलणार आणि मी फालतू नाही बोलत, मी कामाचंच बोलत आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असून शेतकरी बांधव सुद्धा फळ पिकांकडे वळत आहेत. मोताळा तालुक्यामध्ये केळी, संत्रा, लिंबू, पेरू, मोसंबी, सीताफळ या पिकांची लागवड गेल्या 3 वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न देखील चांगले मिळत आहे. परंतु हवामान आधारित पीक विमा योजनेमध्ये एका महसूल मंडळामध्ये किमान 20 हेक्टर फळबाग असल्याचंच त्या महसूल मंडळाला त्या पिकासाठी विमा संरक्षण लागू होते. कोरडवाहू भागातील शेतकरी हे उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधत असताना त्यांना शासनाने प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे आणि म्हणून 20 हेक्टरची फळबागाला विमा लागू असल्याची अट त्या ठिकाणी काढावी आणि सरसकट सगळ्या मालाला त्या ठिकाणी पीक विमा देऊन संरक्षण द्यावं, ही देखील अध्यक्ष महोदय माझी त्या ठिकाणची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळ संपवण्यासाठी सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी शासनाने मंजूर केलेली वैनगंगा ते नळगंगा या नदी जोड प्रकल्पाची व्याप्ती वाढवून राजूर घाटाच्या पायथ्यापासून ही योजना पैनगंगेपर्यंत नेल्यास त्या ठिकाणी जिथे पैनगंगेचा उगम आहे तिथपर्यंत पोहोचली तर वरच्या 6 तालुक्यापर्यंत पाणी पोहोचून खूप मोठा शेतीला दिलासा मिळू शकतो. अध्यक्ष महोदय, मातोश्री पांढरण रस्ते हे शेतकऱ्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. अध्यक्ष महोदय, मतदारसंघात मी यावर्षी 350 रस्ते एकाच तालुक्यात मंजूर केले अध्यक्ष महोदय, पण शासनाच्या 40-60-40च्या रेशिओमुळे एकही रस्ता प्रशासन त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय शासन करू शकलं नाही आणि याच्यामध्ये काही मार्ग काढता येईल का किंवा हे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक म्हणजे घोषणा घेता येतील का हे देखील आपण शासनाने करावं. शेतकऱ्याला वर्षाला 3 पिकं घेता यावी, भाजीपाला, फळबाग याकरिता जलयुक्त शिवार योजना आणि जलसंधारणाच्या माध्यमातून पलडक धरणाचं ओव्हरफ्लोचं 60% पाणी पावसाचं वाहून जाणारं हे नळगंगा डॅम मध्ये न्यावं. 40% पाणी वरच्या धामणगा देशमुखच्या धरणामध्ये न्यावं आणि याच्याकरता बाय ग्रॅव्हिटी 60% आणि 40% सौरच्या माध्यमातून अशा प्रकारे 2 धरणात जर पाणी सोडलं तर वाटेत येणारं शेती सिंचनामध्ये येते आणि धरणाची कॅपॅसिटी सुद्धा वाढते. तो प्रस्ताव अंतिम मान्यता करता शासनाकडे अध्यक्ष महोदय आहे. मोताळा तालुक्यातील मोयगंगा नदीवर बांध आपण टाकला आणि पावसाळ्याचं वाहून जाणारं पाणी हे उचलायचं आणि 2 किलोमीटर पुढे असलेल्या हरमोटच्या धरणामध्ये सोडायचं. त्या धरणाची 3 मीटरनी उंची वाढवायची जेणेकरून 1500 एकर जमीन त्याच्यामध्ये अधिकची पाण्याखाली येते. तो सुद्धा प्रस्ताव अध्यक्ष महोदय अंतिम मंजुरी करता शासनाकडे आलेला आहे. मोताळा तालुक्यातील रायरा धरणाची धार ही 99 पासून तशीच पडत होती अध्यक्ष महोदय. या वर्षी शासनाने विशेष निधी दिला आणि ती धार दाबल्यामुळे 12 खेड्यांना शेतीच्या सिंचनाला पाणी आणि पिण्याचं पाणी अध्यक्ष महोदय मिळणार आहे आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा शासनाचा मी अभिनंदन देखील मानेल. मोताळा तालुक्यातील मूर्ती येथे सिंचन तलाव
सहस्रमुळ येथे सिंचन तलाव, उबाळखेड येथे पाझर तलाव आणि किनोळा येथे स्टोरेज डॅम, नळगंगा डॅमचं पाणी त्या ठिकाणी आणायचं आणि पुढच्या 17 गावांना उपसा सिंचनद्वारे शेतीला पाणी द्यायचं, जेणेकरून पूर्ण भाग त्याच्या सिंचनामध्ये अध्यक्ष महोदय खाली बुलढाणा तालुक्यातील गिरडा डॅम, डोंगरखंडातील डॅम यांना सुद्धा शासनाने तत्वता मंजुरात आधी दिली, अंतिम मंजुरात शासनाकडनं अध्यक्ष महोदय मला अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, मोताळा तालुक्याला 3 नद्या अध्यक्ष महोदय, मोहगंगा, विश्वगंगा, नळगंगा, त्याची तालुक्यातल्या तालुक्यात लांबी 180 किलोमीटर आहे। अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, 3 नद्यांची लांबी 180 किलोमीटर आहे। हिवाळ्यामध्ये पाखराला प्यायला पाणी नव्हतं, मागच्या वर्षी सरकारने 57 बांध दिले, 42 किलोमीटर पाणी थांबलं, आता 75 बांध आणखी मंजूर अध्यक्ष महोदय पाहिजे, जेणेकरून 160 किलोमीटर पाणी मला आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येतील। अध्यक्ष महोदय, बुलढाणा जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, मका याचे उत्पादन बघता सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय, तूर खरेदी केंद्र देखील वाढवण्याची अध्यक्ष महोदय गरज आहे। अध्यक्ष महोदय, जेव्हा आपल्या शेतकऱ्यांची तूर बाजारामध्ये येते, शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारामध्ये येते, शेतकऱ्यांचा कापूस येतो बाजारामध्ये येतो, नेमकं त्याच वेळेला केंद्र सरकार या मालाची आयात विदेशातून करतात अध्यक्ष महोदय, आणि दुप्पट भावाने जाणारा माल शेतकऱ्याला घरात ठेवावा लागतो। पण किमान शासन केंद्र सरकारला हे कळलं गेलं पाहिजे की जेव्हा या शेतकऱ्यांचा माल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये येतो तेव्हा ती आयात बंद झाली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला सरकारला खरेदी करण्याची गरज पडणार नाही, तो स्वतः त्याच्या चांगल्या भावाने ते सगळं विकू शकतो अध्यक्ष महोदय। शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना देण्याची गरज, जसं सोयाबीनपासून तेल, मक्यापासून इथेनॉल, कापसापासून लांब धाग्याचं सूत निर्माण करणं, जसं टेक्सटाईल पार्क आहे, जिनिंग आहे, सूतगिरणी आहे, हे सगळं उभारणं देखील अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे। भाजीपाला आणि फळासाठी कोल्ड स्टोरेज, मोठा आणि प्रोसेसिंग प्लांट हा आमच्या येळगाव धरणाखाली अध्यक्ष नाही, 2 मिनिटात 2 मुद्दे राहिले, हा देखील प्रोजेक्ट अध्यक्ष महोदय, हा फूड पार्कचा प्रोसेस उद्योग हा जर आपण बुलढाण्यामध्ये जर उभा राहिला तर कोणताही शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकणार नाही अध्यक्ष महोदय। फळांपासून पल्प तयार करायचा, त्याच्यापासून प्रोडक्शन करायचं आणि मॅन्युफॅक्चरिंग करता कंपनीला पाठवायचं, आणि या कोल्ड स्टोरेजमध्ये हे जर कोल्ड स्टोरेज उभं राहिलं, तुम्हाला महाराष्ट्रात कधी शेतकरी रस्त्यावर टमाटे फेकताना दिसणार नाही, त्याच्या फळबागामध्ये ट्रॅक्टर घालताना दिसणार आहे अध्यक्ष महोदय, त्याचा माल सुरक्षित टाकीने होईल आणि हा माल आखाती देशामध्ये आपल्याला 24 तासात त्याकडे एक्सपोर्ट करता येईल अध्यक्ष महोदय। नळगंगा, मोताळा तालुक्यातल्या नळगंगा धरणामध्ये सुद्धा आम्हाला जल पर्यटनाची मागणी त्या ठिकाणची अध्यक्ष महोदय, हे सगळे प्रोजेक्ट जर उभे केले तर 12,000 तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळू शकतो। ग्रामीण भागात तरुणांना शिक्षण घेतावे यासाठी त्याचे निवास होण्याकरता दोन्ही तालुक्यात युवक कृतीसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याची देखील विनंती अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करत आहे। आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय माझ्या आरोग्य विभागाचा आहे। मागच्या वेळेस आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात आमच्या 99 कोटी रुपयाचा घोटाळा झाला अध्यक्ष महोदय, त्याची चौकशी देखील आपण संबंधित विभागाला करण्यास सांगावे। आणि महाराष्ट्रभर गाजत असलेला नगरपालिकाचा विषय अध्यक्ष महोदय, सर्रास नगरपालिकेच्या डीपी प्लॅनवरच्या रोडवर गुंठेवारी कायद्याअंतर्गत निमालकूल करणे, नगरपालिकेचा एम्युनिटी स्पेस त्याला गुंठेवारीमध्ये दाखवणे, एम्युनिटी स्पेसवर कमर्शियल बांधकाम करणे, रिझर्व आरक्षित जेवढ्या नगरपालिकेतील क्षेत्र आहेत, शाळेचं आरक्षण आहे, प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे, कशाचे आरक्षण आहे, सर्रास उपजिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी आरक्षण न वगळता सेक्शन 37 ची मायनर मॉडिफिकेशनची कारवाई न करता स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय अधिकार असल्यामुळे सर्रास त्याला येणे करतात आणि नगरपालिकेच्या आरक्षित जमिनी ह्या खतम करत चालल्या, त्याची देखील चौकशी व्हावी अध्यक्ष महोदय। एवढे या ठिकाणी बोलता आपण मला संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो, धन्यवाद। सन्माननीय